या व्यतिरिक्त देशभरामध्ये सध्या काय घडतंय चला पाहुयात या घडीच्या महत्त्वाच्या 100 हेडलाईन्स। राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंकडनं बाबासाहेबांना अभिवादन। चैत्यभूमीवरती जात केलं बाबासाहेबांना अभिवादन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडनं बाबासाहेबांना अभिवादन। संसद भवन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन। मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर बाबासाहेबांच्या लढ्याला काय अर्थ? जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट, बाबासाहेबांना केलं अभिवादन। मुंबईतल्या वरळीमध्ये आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह, आमदार आदित्य ठाकरेंकडनं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन। खासदार सुप्रिया सुळेंकडनंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना। चैत्यभूमीवरती जात सुप्रिया सुळेंनी केलं बाबासाहेबांना वंदन। नाशिकच्या नांदगावामध्ये आमदार सुहास कांदे यांनी केलं महामानवाला अभिवादन। जयंतीनिमित्त नांदगावामध्ये बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। नागपुरामध्ये दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह, दीक्षाभूमीवरती बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी। जयंतीनिमित्त बँड पथकाचंही सादरीकरण। अकोल्यात 18,000 स्क्वेअर फुटावरती डॉक्टर बाबासाहेबांची महारांगोळी काढत अनोखी मानवंदना। जिल्हा कलाध्यापक आणि काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा उपक्रम। बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी संविधान चौकामध्ये काल मध्यरात्री मोठी गर्दी। अनेक अनुयायांकडून बाबासाहेबांना रात्रीच अभिवादन। वाशिम जिल्ह्यामध्ये महामानवाच्या जयंतीनिमित्त केक कापून उत्साह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह, रात्री 12 वाजता शहरामध्ये विविध ठिकाणी आतषबाजी। आंबेडकर पुतळ्याजवळ अनुयायांची मोठी गर्दी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये भव्य चित्ररथाद्वारे बाबासाहेबांना मानवंदना। महिला, कामगार, शेतकरी, आरबीआय आस्थापनेतील योगदान तसंच पैठणमध्ये संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळास भेट अशा विविध प्रसंगांचं वर्णन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये वाहतुकीमध्ये बदल, वाहतुकीसाठी 45 अधिकारी आणि 850 वाहतूक पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात। यानंतर एक ताजा अपडेट बघणार आहोत। अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे। मुंबईच्या वरळी इथल्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवरती ही धमकी आली आहे। अभिनेता सलमान खानला घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात येते आहे। बॉम्बने अभिनेता सलमान खानची गाडी उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली आहे। वरळी पोलीस ठाण्यामध्ये फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात येतोय। गेली काही वर्ष किंबहुना सलमान खानला अशा पद्धतीने धमक्या देण्याचं एक सत्र सातत्याने पाहायला मिळतंय। बिश्नोई टोळीकडनं त्याला थेटच धमक्या देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर अत्यंत बचावात्मक पवित्र्यामध्ये सलमान खान वावरतानाही आपण पाहतोय। पण पुन्हा याच सगळ्या शृंखलेमध्ये आणखीन एकदा सलमान खानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। वरळी पोलिसांना या संदर्भातला मेसेज आल्याचं कळतंय। मुंबईच्या वरळी इथल्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवरती ही धमकी देण्यात आली आहे। यानंतर पुन्हा एकदा वळूयात बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे। अजित पवार आज रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात येणार। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दादांचा दौरा। शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला हजेरी लावणार। अहिल्याबाई होळकर स्मारक आणि कृषी महाविद्यालयाच्या मंजुरीमध्ये आमचाही खारीचा वाटा। राम शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांची फिरकी घेताना खासदार अशोक चव्हाणांनी बोलून दाखवली खतखत। आज उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देणाऱ्या उबाठाने महापालिकेमध्ये सत्ता असताना मराठीपेक्षा हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या वाढवली। संदीप देशपांडेंचा हल्लाबोल। उबाठा भैयांची ढ टीम असल्याची टीका। नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये तिघांना अटक। नागपुरामध्ये 580 बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर। वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना।
2014 साली सुरेश धस आणि संदीप क्षीरसागरांकडनं शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये 39 कोटींचा घोटाळा. ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. रागाने का बघतोस म्हणत एकाची निर्घृण हत्या. 4 ते 5 तरुणांच्या टोळक्यांनी हल्ला करत हत्या केली. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एका हॉटेलमधली घटना. 5ही हल्लेखोरांनी मद्यप्राशन केलं होतं. पोलिसांकडनं हल्लेखोरांचा शोध सुरू. नागपुरात चारित्र्याच्या संशयातनं डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडनं हत्या. त्यानंतर अज्ञाताने पत्नीची हत्या केल्याचा बनाव. पोलीस तपासामध्ये पती आणि दिरानेच हत्या केल्याचं उघड. दोघांना अटक. गडचिरोलीमध्ये निवृत्त महिला अधिकाऱ्याची हत्या. नवेगाव पेट्रोल पंप परिसरातली घटना. कल्पना उंदीरवाडे असं मृतक सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याचं नाव. हत्येप्रकरणी संशयित नातेवाईक ताब्यात. ठाण्याच्या कळवा खाडीमध्ये मृतदेह आढळला. अजूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाहीये. कळवा पोलिसांकडनं घटनेचा तपास सुरू. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवरती काल रात्री उशिरा विठ्ठलवाडीमध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कार. काल कारागृहामध्ये विशाल गवळीने आत्महत्या केली होती. नागपूरच्या एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू तर 7 जण जखमी. या प्रकरणी कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवरती निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल. शुक्रवारी संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथे एका खासगी कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये 5 कामगारांचा मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. 26/11चा मास्टरमाइंड तहब्बूर राणाच्या चौकशीचा 4था दिवस. राणा चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती. पुरावे दाखवून तहब्बूर राणावरती प्रश्नाची सरबत्ती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा आज नाशिक दौरा. कृषी खात्यासंदर्भामध्ये विविध कामांचा आढावा घेणार. खासदार संजय राऊत 3 दिवस नाशिक दौऱ्यावरती. 16 एप्रिलला ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये अधिवेशन. त्यासाठी राऊतांचा 3 दिवस नाशकात मुक्काम. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोहा तालुका प्रमुखांचा अजितदादांच्या राष्ट्रवादी प्रवेश. जिल्ह्यामध्ये ठाकरेंची ताकद कमी होत असल्याचं समीर शेडगेंचं वक्तव्य. रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का. 15 एप्रिलला अनिल नवगणे यांचा शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश. प्रवेशापूर्वी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे एकाच मंचावर. सगळेच ब्राह्मण महात्मा फुले यांच्या विरोधात नव्हते, त्यामुळे फुले चित्रपटातील एकही सीन डिलीट करू नका. छगन भुजबळांचं वक्तव्य. मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र होणार नाही. बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांचं वक्तव्य. आजपासून माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे बेमुदत उपोषण करणार. राहुरी शहरातील महापुरुष पुतळा विटंबनाच्या प्रकरणी अजूनही आरोपींना अटक न झाल्यामुळे तनपुरेंचं उपोषण. विहिरी, कूपनलिका म्हणजे बोरवेल्स आणि खासगी पाण्याचे टँकर्स मुंबई महापालिका ताब्यात घेणार. टँकर चालक संप मागे घेत नसल्यामुळे महापालिकेचा निर्णय. संपामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू. मुंबईसह राज्यातला पाणी प्रश्न चिंताजनक. सुप्रिया सुळेंचं विधान. पाणी नियोजनाची बैठक प्रत्येक जिल्ह्यात घेतली जातेय, त्याची माहिती सरकारकडनं घेणार. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. इन्कम टॅक्स भरण्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1. देशातील एकूण 19 लाख करदात्यांनी कर भरला आणि एकट्या महाराष्ट्राने 1,39 कोटींचा कर भरल्याची आकडेवारी समोर. मुख्यमंत्री देवेंद्र